गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांच्या चरणांना वंदन करते. परमपूज्य सद्गुरु आनंद योगी डॉक्टर काकांना वंदन करते. आपण सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. ग्रंथारंभ लक्षणाचा आपण समास बघितला होता. दशक जो आहे हा पहिला स्तवनांचा आहे. त्याच्यामध्ये पहिला समास आपण ग्रंथारंभ लक्षणाचा बघितला होता. आता याच्यानंतर जे पुढचे 9 समास जे आहेत ते गणेश, शारदा, सद्गुरु, संत, श्रोते, कवी, सभेचं स्तवन समर्थांनी केलेलं आहे. परमार्थ स्तवन आणि नरदेह स्तवन असे 9 स्तवनांचे समास आपल्या समोर आहेत. बघा, ग्रंथाचं एक वेगळेपण असं आहे, खरं म्हणजे गणेश, शारदा आणि सद्गुरु या समासांपासून सुरुवात व्हायला पाहिजे होती. म्हणजे गणेशाचं स्तवन आहे, गणेशाला वंदन, नमन, स्तुती काही आपण म्हणूयात त्याला. पण इथे समर्थांनी ग्रंथारंभ लक्षणांनी ह्या ग्रंथाची सुरुवात केली आणि ग्रंथारंभ लक्षणामध्ये विस्तृत विषय सांगितला की या ग्रंथामध्ये मी काय सांगितलेलं आहे आणि ते विषय पुढे ग्रंथामध्ये स्पष्ट होणार आहेत. आपण बघूयात ते पुढे पुढे जसा ग्रंथ आपण अभ्यासात जाऊ त्याप्रमाणे. पण ह्या ग्रंथाचं एक वेगळेपण आहे की समर्थांनी ग्रंथारंभ लक्षणापासून सुरुवात केलेली आहे. आता हा गणेश स्तवन पहिला समास जो आपल्या समोर आहे. आता गणेश स्तवन जो समास आहे त्याच्यामध्ये बघा, संत परंपरेने गणेश, शारदा आणि सद्गुरु या तिन्हींचं स्तवन केलं जातं सुरुवातीला. आणि आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माच्या उपास्य देवतामध्ये तर श्री गणेशाचं अत्यंत म्हणजे अनन्यसाधारण महत्व आहे. कुठल्याही धार्मिक कार्याच्या प्रसंगी गणेशाचं पूजन केल्याशिवाय कार्याला प्रारंभच होऊ शकत नाही. किंवा कुठलेही आपण उत्सव साजरे करतो किंवा सण साजरे करतो तेव्हा प्रारंभी गणेशाचं पूजन आणि स्मरण करावं लागतं. इतकं महत्वाचं आहे ते गणेशाचं आहे. बघा, ओंकार जो आहे तो ओंकार हे सृष्टीचं काय आहे तर आद्य अक्षर आहे. म्हणजे अव्यक्त परब्रह्माचं पहिलं व्यक्त स्वरूप जे आहे ते ओंकार आहे आणि ओंकाराचं व्यक्त स्वरूप जे आहे ते गणेश आहे. परत सांगते, ओंकार हे सृष्टीचं आद्य अक्षर आहे. म्हणजे अव्यक्त परब्रह्माचं पहिलं व्यक्त स्वरूप हे ओंकार आहे आणि ओंकाराचं व्यक्त स्वरूप जे आहे ते गणेश आहे. म्हणून प्रत्येक मंत्राची सुरुवात जी आहे म्हणजे प्रत्येक मंत्राचा जो प्रारंभ आहे हा ओंकाराच्या उच्चाराने होतो आणि प्रत्येक कार्याचा प्रारंभ हा गणेशाच्या पूजनाने होतो. आणि ही परंपरा अतिशय शास्त्रीय परंपरा आहे. ही कोणत्याही गणेश भक्तांनी जी आहे ही प्रारंभ केलेली नाहीये. तर ही वैदिक धर्माची परंपरा आहे. जे उपासना संप्रदाय आहेत वैदिक धर्मामध्ये त्यांनी एकमुखाने मान्य केलेली जी आहे आणि आचरणात आणलेली अशी प्राचीन परंपरा आहे. गणेश पुराणामध्ये एक छोटीशी कथा आली आहे, तिचा उल्लेख करू आणि आपण आपल्या विषयाकडे जाऊया. ज्यांना नारायणाचा अंशावतार असं म्हणतात असे वेदव्यास. आता समर्थांनी आपल्याला पहिल्या ग्रंथारंभ लक्षणातच सांगितलेलं आहे की मी ह्या दासबोध ग्रंथाला सगळ्या ग्रंथांचे आधार घेतलेले आहेत आणि मूळ वाङ्मय कुठून आलेलं आहे तर वेदव्यासांच्या कडूनच आपल्याकडे संतांकडे ते वाङ्मय सगळं आलेलं आहे आणि संतांकडून आपल्याकडे ते वाङ्मय आलेलं आहे. बघा, असं नारायणाचा अंशावतार ज्यांना म्हणतात असे वेदव्यास. आता वेदव्यासांनी वेदाचे 4 भाग केले आणि वेदांचं ज्ञान सर्वांना व्हावं म्हणून पुराण रचण्यासाठी त्यांनी प्रारंभ केला. परंतु वेदव्यास जे आहेत ते गणेशाचं मंगलाचरण करायला मात्र विसरले.
आता त्याचा परिणाम असा झाला की त्यांना काहीच स्मरण होईना. आता वेदव्यास स्वतः सर्वज्ञ आहेत आणि त्यांच्या लक्षात आलं की हे असं का होतंय? त्यांना काही लक्षात येईना. आणि मग ते सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांच्या चरणांना वंदन करून म्हणाले की हे ब्रह्मदेवा, मी पुराण लिहायला बसलो, पण माझं ज्ञान नष्ट झालं आणि याचं कारण काय असेल? तेव्हा ब्रह्मदेव असं म्हणाले की तुला तुझ्या विद्येचा, ज्ञानाचा गर्व झाला आणि तू गणेशाचं स्मरण म्हणजे तू मंगलाचरण जे आहे ते केलं नाहीयेस आणि त्यामुळे तुझं ज्ञान नष्ट झालं. आता तू गणेशाला शरण जा, म्हणजे तुझ्या कार्याची सिद्धी होईल. आणि म्हणून वेदव्यासांनी गणेशाची काय केलेली आहे तर प्रार्थना केलेली आहे. त्याच्या रूपाचंही स्मरण केलं आणि त्याच्या स्वरूपाचंही स्मरण केलेलं आहे. बघा आता अगदी त्याप्रमाणे इथे समर्थांच्या जर आपण ओव्या बघितल्या, समर्थ म्हणतात की तुझी हे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व किजे. म्हणजे तुझी कृपा झाल्यानंतर काय होणार नाही तर या अंतःकरणावरील भ्रमाचे पापुद्रे निघून जातील. आता भ्रमाचं स्वरूप आपण बघितलंय. आता भ्रमाचे पापुद्रे निघून गेल्यानंतर त्याला मूळचं स्वरूप त्या जीवाला प्राप्त होईल. म्हणजे ते समर्थ म्हणतात की मला माझं मूळचं स्वरूप प्राप्त होईल आणि मीच कोण होईल तर मीच विश्वव्यापक होईल आणि मग मला काळ काहीच करणार नाही. आणि हा सगळा जो ग्रंथ आहे हा तुझ्या कृपेनेच म्हणजे बघा इथे खूप छान विचार आलाय. समर्थ असं म्हणतात की तुझी कृपा झाल्यानंतर माझ्या अंतःकरणावरील भ्रमाचे पापुद्रे निघून जातील, म्हणजे मला माझं मूळचं स्वरूप प्राप्त होईल आणि काळ सुद्धा माझी सेवा करेल. म्हणजे मी ब्रह्मस्वरूप होऊनच काय करेन तर हा ग्रंथ लिहीन. म्हणजे मला तो पूर्ण होईपर्यंत काळाचीही सत्ता माझ्यावरती चालणार नाही. म्हणजे तो ग्रंथ लिहिण्यासाठी सुद्धा समर्थ म्हणजे किती ह्या ओव्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा बरोबर ती आपण जेव्हा वाचतो तेव्हा लक्षात येत नाही. पण जेव्हा त्याचे बारकावानी आपण मनन करायला लागतो की अरे खरंच समर्थ म्हणतात की तेच होऊन मी ग्रंथ लिहिणार आहे आणि म्हणूनच समर्थ जेव्हा म्हणतात माझी आत्मप्रचिती या ग्रंथामध्ये आहे आणि प्रत्यक्ष अनुभव येण्याची व्यवस्था या ग्रंथामध्ये आहे. कारण गणेशाचं स्तवन करताना सुद्धा समर्थ गणेशाला म्हणतात की तुझी कृपा झाल्यानंतर मी तुझ्या स्वरूपाशीच एकरूप होईल आणि असं झाल्यानंतर ग्रंथात विघ्न येण्याचं कारणच काय आहे? आणि तुझं नाव घेतलं तरी परत आता इथे कृतज्ञता भाव आहे समर्थांचा. परत समर्थ म्हणतात की तुझं नाव घेतलं तरी म्हणजे ते स्वतः होऊनच परत गणेशाचा कृतज्ञता भाव व्यक्त करताना म्हणतात की तुझं नाव घेतलं तरी सगळी विघ्न पडून जातात आणि मग ग्रंथरचनेच्या कार्यात काहीच मला काय येणार नाहीत, प्रतिबंध येणार नाहीत आणि म्हणून तुला विघ्नहर म्हणतात. आणि तुझी कृपा झाली नाही तर आम्ही कसे आहोत तर अनाथ आहोत. आणि अनाथांना एकमेव तूच कोण आहेस तर तू आधार आहेस. तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस आणि प्रत्यक्ष श्री विष्णू शंकर तुला काय करतात तर वंदन करतात. अशी गणेशाची स्तुती बघा, देवतेची स्तुती केली जाते, देवतेचं वर्णन केलं जातं आणि ते स्तुती आणि वर्णन केल्याच्या निमित्ताने अंतःकरणाला एक काय होते तर प्रसन्नता निर्माण होते. आता ह्या मधल्या ज्या ओव्यात याच्यामध्ये समर्थांनी हे जसं वेदव्यासांनी गणेशाचं स्मरण केलं, त्याची कृपा प्राप्त करून घेतली, तशीच समर्थ या मधल्या 4 ओव्यांमध्ये गणेशाची कृपा प्राप्त करून घेतायत. आणि पहिल्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. तू कसा आहेस बघा, ओम नमोजी गणनायका. आता आपण थोडं पहिल्याच्याकडे येऊया की ओम असं जेव्हा म्हटलेलं आहे, आता मी आता सांगितलं की ओंकार हे पहिलं अक्षर आहे आणि परब्रह्माचं अव्यक्त परब्रह्माचं व्यक्त स्वरूप आहे. आणि म्हणून ओम जे आहे ते परब्रह्माचं व्यक्त स्वरूप असल्यामुळे त्याला असं म्हणतात की वस्तू निर्देश रूप मंगल. जेव्हा ग्रंथाची सुरुवात होते तेव्हा ओमनी ग्रंथाची सुरुवात होते आणि त्याला असं म्हटलं जातं शास्त्रीय भाषेत की वस्तू निर्देशरूप मंगल हे समर्थांनी इथे केलेलं आहे. वस्तू म्हणजे परब्रह्म, परब्रह्माला वस्तू असं म्हणतात. आता पुढे काय म्हटलंय ओम नमो. आता नमो जेव्हा असं म्हटलेलं आहे तेव्हा समर्थांनी ईश्वररूप गणेशाला इथे नमन केलेलं आहे. त्याला नमस्क्रियारूप मंगल असं म्हटलं आहे. अशी 2 मंगल केलेली असतात. आणि पुढे म्हणतात नमोजी गणनायका. आता गणनायक जो इंद्रियांना चालवतो म्हणजे जो गणनायक आहे तो अवताररूप गणेश जो आहे
त्या अवताररूप गणेशाला वंदन केलेलं आहे. अशी ग्रंथारंभीची पद्धत असते की वस्तू निर्देश रूप मंगल, नमस्क्रियारूप मंगल आणि जो अवताररूप गणेश आहे त्याला सुद्धा मंगल केलेलं आहे. आता हा गणेश कसा आहे तर सर्व सिद्धी फलदायका, म्हणजे हा गणेश जो आहे तो बुद्धीची देवता आहे. आणि ही बुद्धीची देवता आत आहे का बाहेर आहे? बघा, सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा असं म्हटलेलं आहे. आता गणेश ही बुद्धीची देवता आपल्या सर्वांना माहिती आहे, पण ही बुद्धीची देवता आत आहे का बाहेर आहे? तर ती बुद्धीची देवता माझ्या आतच आहे. म्हणजे त्या आत्मरूप गणेशाच्या सत्तेवरती माझ्या बुद्धीला काय होतो तर बोध होतो. म्हणून समर्थ इथे त्याला काय म्हणतात? बोध रूपा. आता बुद्धीला बोध होतो म्हणजे काय होतं तर कळतं, असं आपण म्हणतो. कळणं ज्याला आपण म्हणतो ते. केनोपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की डोळ्याचा डोळा, कानाचा कान, वाणीची वाणी, मनाचं मन. आता ज्याच्या सत्तेवरती, आता कानाला काय येतं आपल्याला ऐकू येतं, पण ऐकणं आणि कळणं या दोन काय आहेत तर प्रक्रिया आहेत. बघा, डोळ्याला दिसतं, पण दिसलेलं कळणं, म्हणजे दिसलेलं कळलं पण पाहिजे आणि तो कळवून देणारा जो आहे तो बोधरूप गणपती आहे. आता तो पुढे विषय येणार आहे की आपण जेव्हा डोळ्यांनी बघतो म्हणजे दृष्टीने बघतो तेव्हा दिसतं काय? दृश्य जगतामधल्या आपल्याला गोष्टी दिसतात. आपलं लक्ष कोणाकडे असतं? सगळं दिसण्याकडे असतं. दृश्य जगताकडे म्हणजे बाहेरच आपलं लक्ष असतं. पण ज्याच्या सत्तेवरती कळतं तो आत्मरूप गणेश जो आहे, ज्याच्या सत्तेवरती मला बोध होतो, म्हणजे जे कळतं मला, असा बोधरूप गणपती माझ्या आतमध्येच आहे. मग दिसण्याकडून कळण्याकडे अनुसंधान ठेवणं याला काय म्हणतात तर साधक असं म्हणतात. आता हा विषय इथे आला नाहीये, पण आपल्याला सांगितलं मी इथे कारण तशा ओव्या इथे आलेल्या आहेत. आता आपण म्हणतो की कळणं सर्वांमध्ये समान आहे. दिसेल तील वेगवेगळ्या गोष्टी, ऐकू येईल तील वेगळे शब्द, स्तुतीचे असतील, निंदेचे असतील, अनेक पदार्थ दृश्य जगतामध्ये आपल्याला दिसतील. पण कळणं ही नावाची जी गोष्ट आहे ना, त्या आत्मरूप गणेशाच्या सत्तेवरती ते मात्र एकच आहे. मग असा जेव्हा आत्मरूप गणेशाचं, अशा बोधरूप गणेशाचं जेव्हा मला काय होईल तर आपण काय म्हणू, दर्शन होईल म्हणू किंवा त्याचा अनुभव येईल असं म्हणू. दर्शन म्हटलं की आपण परत बाहेर येतो, म्हणजे दृश्य जगताकडे येतो. पण आत्मरूप गणेशाचा मला जेव्हा अनुभव येईल की तो आत्मरूप गणेश मीच आहे आणि तेच समर्थ, मी आता जी ओवी सांगितली ते म्हणतात की सर्व विश्वाला ग्रासणारा प्रत्यक्ष काळ सुद्धा माझी सेवा करेल कधी, जेव्हा भ्रमाचे पापुद्रे निघून जातील तेव्हा. अगदी त्याचप्रमाणे माझे पण हे सगळे दृश्य जगतामध्ये अनेक, जेव्हा आपण बाह्य जगताकडे आपली दृष्टी जाते तेव्हा अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण होतात. त्यामुळे अंतःकरण आपलं अशांत होतं. जेव्हा आपण कानाने शब्द ऐकतो तेव्हा तो अनुकूल शब्द असतो, प्रतिकूल शब्द असतो. अनुकूलाने सुख, प्रतिकूलाने दुःख, आणि त्यामुळे अंतःकरण परत विचलित होऊन जातं. पण जेव्हा ह्या भ्रमाचे पडदे निघून जातील, भ्रम काय आहे, का हे अनुकूल प्रतिकूल होतं तर जग सत्य वाटतं, मी करता आहे, मी भोगता आहे, हे सगळ्या भ्रमांमुळे अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण होतात आणि अंतःकरण जे आहे ते आपलं सुखी आणि दुःखी होऊन जातं. आणि जेव्हा या भ्रांती निघून जातील, बघा, अज्ञान भ्रांती छेदका, परत इथे शब्द आलेलाच आहे की हे सगळ्या ज्या भ्रांती निघून जातील तेव्हा बोधरूप गणपती मीच आहे, तो आत्मरूप गणपती माझ्या आत आहे आणि तो मीच आहे, असं जेव्हा मला अनुभव येईल तेव्हा प्रत्येक बोध हा काय होईल तर ब्रह्मानुभवच होऊन जाईल. आणि प्रत्येक गोष्टच जर ब्रह्मानुभव झाली, प्रत्येक बोधच जर हा ब्रह्मानुभव झाला तर काही वेगळं दिसेल का आपल्याला? काहीच दिसणार नाही. सगळे काय होईल, सगळीकडेच आता बोध होतो की नाही, आता मला मोबाईलचा बोध झाला, या व्यक्तीचा बोध झाला, त्या व्यक्तीचा बोध झाला, असं बोधामागून बोध हे दृश्य जगतामधले होतच राहणार आहेत. पण त्या बोधाच्या मागे मात्र कळवून देणारा एकच आत्मरूप गणपती आहे. असं जर मला काय झालं तर त्याचं ज्ञान झालं तर प्रत्येक काय होईल तर हा बोध आहे तो ब्रह्मरूपच होऊन जाईल. म्हणजे समर्थ म्हणतात, ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. जे तू अज्ञानाचा अज्ञान नाहीसं करतोस. आता आपण मागच्याच बघितलं होतं की अज्ञानाचा परिणाम म्हणून काय तर भ्रांत स्थिती आहे, भ्रांत स्थितीचा परिणाम म्हणून दुःख आहे. आणि अज्ञानच जर माझं निघून गेलं
तर सगळं दुःख माझं काय होऊन जाईल, तर निवृत्त होऊन जाईल आणि सगळी मला बोध म्हणजे ज्ञानस्वरूप काय येईल, तर मला ज्ञानस्वरूप गणपतीचीच प्रतीती म्हणजे सगळीकडे मला आत्मानुभवच सतत माझ्या काय आहे तर अनुभवात राहील. आता बघा इथे आपल्या लक्षात येईल की ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला असं म्हटलंय, सकलार्थ मती प्रकाशू म्हणजे बुद्धीला प्रकाशमान करणारा, असं आपण संतांची वचनं जर अभ्यासाला लागलो ना, तर लक्षात येतं की सगळे संत जे आहेत ते किती एकसारखं बोलतायत. म्हणजे आता पहिली ओवी जी ज्ञानदेवांची आहे, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता इथे आत्मरूपाचं वर्णन केलेलं आहे. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. आता पहिल्या ओवीमध्ये आत्मस्वरूपाचं वर्णन केलं आहे आणि तो आत्मस्वरूप गणपती कसा आहे हे दुसऱ्या ओवीमध्ये ज्ञानदेव सांगतायत की देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणजे तू गणेश कसा आहेस तर बुद्धीला प्रकाशमान करणारा आहेस, असा तू आत्मरूप गणेश आहेस. म्हणून तुझ्या प्रकाशामध्ये म्हणजे तू बुद्धीला प्रकाशित केल्याशिवाय त्या बुद्धीला बोध होणं शक्य नाही, असं ज्ञानदेवांनी सुद्धा काय केलेलं आहे तर गणेशाचं वर्णन केलंय. का बरं असं केलंय? कारण बघा परमार्थाला बुद्धी अत्यंत सूक्ष्म लागते आणि हा गणपती जो आहे तो बुद्धीचा काय आहे तर बुद्धी दाता आहे, बुद्धीला प्रकाशमान करणार आहे, बुद्धीची देवता आहे. कारण परमार्थाला बुद्धी अत्यंत सूक्ष्म ग्राही लागते. कारण जे परमार्थाचे सिद्धांत आहेत ना, ते सिद्धांत आकलन व्हायला बुद्धी अत्यंत सूक्ष्म लागते. आमचे डॉक्टर काका असं नेहमी म्हणतात किंवा केशराचं माप असतं, ते केशराचं माप माप करायचं असेल तर किती तो छोटासा असतो ना, ते आपण ते वजन टाकतात त्याच्यामध्ये केशराचं माप करायला, अगदी छोटंसं ते वजनाचं एक छोटंसं असतं काय असं आपल्याला लक्षात पण येत नाही ते की छोटंसं ते त्याच्यामध्ये टाकतात ते माप करण्यासाठी म्हणून. आणि तेच जर आपल्याला कोळशाचं किंवा लाकडाचं माप करायचं असेल तर केवढे मोठे मोठे ते वजन गाड्या असतात, ते दिसतात एवढे भलेच्या भले तो उचलून त्याला ठेवावा लागतो. मग आता स्थूल बुद्धीला परमार्थाचे आपल्याला जे सिद्धांत आहे ते आकलन होणं शक्य नाही, म्हणून परमार्थ बुद्धी सूक्ष्म लागते. जसं केशराचं माप असतं तसं अगदी सूक्ष्म 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 ती बुद्धी करावी लागते. कारण जे सिद्धांत आहेत ना, ते सिद्धांत सूक्ष्म बुद्धीशिवाय आकलन होत नाही आणि त्यासाठी गणेशाची उपासना आहे. म्हणून सर्व सिद्धी फलदायका. त्यानं गणेशाच्या उपासनेने सर्व प्रकारच्या सिद्धींचं फळ मिळतं. आता इथे असं म्हटलंय, आता सिद्धी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय आता ही सिद्धी प्राप्त झाली, ती सिद्धी प्राप्त झाली, कोणी पाण्यावरनं चालतं, अशा सिद्धी इथे नाही आहेत. तर इथे सिद्धी एकच की जीव आणि ब्रह्म यांचं जे ऐक्य आहे, हे सिद्धीला जायचं असेल आणि ते सिद्धीला जाण्यासाठी जे सगळे विचार म्हणजे जे सगळे सिद्धांत समर्थांनी या ग्रंथामध्ये सांगून ठेवलेले आहेत, ते जर आकलन व्हायचे असतील तर बघा आपल्याला गणेशाची कृपा हवीच आहे, म्हणजे लागतेच लागते. आता खरं म्हणजे समर्थ तर रामरूप झालेले आहेत. समर्थांवर तर समर्थांना कृपा सगळ्या देवतांचीच प्रसन्नता त्यांच्यावर आहेच. पण ही आपल्यावर प्रसन्नता होण्यासाठी समर्थांनी खरे आपल्यासाठी हे सगळं लिहून ठेवलंय. म्हणून प्रथम पुरुषी परमार्थ ज्याला म्हणतात, तो प्रथम पुरुषी परमार्थ लक्षात ठेवून जर आपण या सगळ्या समासांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की हे सगळं कुणासाठी सांगितलेलं आहे तर हे माझ्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून हा ग्रंथारंभ लक्षणात आपण ज्या समासामध्ये जे सगळे विचार बघितले त्याच्यामध्ये बघा समर्थांच्या काही ओव्या आहेत. एक गटच आहे ओव्यांचा. त्याच्यामध्ये समर्थ मांडतात मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो, असे अनेक निश्चय जे आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि ते जागोजागी ग्रंथामध्ये आलेले आहेत. मग आता हे सगळा अवाका जो आहे बघा ग्रंथारंभ लक्षणामध्ये अवाका समर्थांनी सांगितलाय आणि तो सगळा अवाका जर आपल्याला ग्रंथामध्ये हा लक्षात यायचा असेल, ते सूक्ष्म सिद्धांत समजायचे असतील, विवेकाचे समास विवेक करता आला पाहिजे आपल्याला, विवेकाने वैराग्य निर्माण होतं, या सगळ्या गोष्टींचं जर आकलन त्याला काय म्हणू आपण त्याला की ग्रास्पिंग आपल्याला यायला पाहिजे असेल तर हे सगळे म्हणजे सूक्ष्म 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 अतिशय सूक्ष्म बुद्धी लागते आणि म्हणून गणेशाची कृपा आपल्यावर सुद्धा काय तर अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आणि म्हणून गणेशाचं स्तवन बघा आता इथे समर्थ म्हणतात की ध्यान गणेशाचे वर्णिता मतिप्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता गोळे सरस्वती. आता ध्यान म्हटल्यानंतर सगुण आणि निर्गुण
असं दोन आहे. ध्यान सगुणाचं पण काय असतं तर ध्यान असतं आणि निर्गुणाचं पण काय असतं तर ध्यानच असतं. असा उभयवाचक शब्द इथे वापरलाय. आणि सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं जेव्हा समर्थ म्हणतात, म्हणून त्याचं ध्यान तसं आठवा आणि मग काय होईल, जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री विघोनिया मन पांगोळे सर्वांगी. आता त्याचं ध्यान आठवायचं ते कुठलं आठवायचं तर सगुणच ध्यान आपण आठवतो नेहमी. कारण आपल्याला सगुण ध्यान आपल्या समोर असतं. सगुणाला नाम आहे, सगुणाला काय तर रूप आहे आणि सगुणाचं नामरूप जे आहे ते अंतःकरण वृत्ती जी आहे ती पकडून ठेवू शकते. आणि आपल्या सामान्य लोकांना काय असतं तर सगुणाचं ध्यान आपल्याला जवळचं वाटतं, कारण नामरूपात्मक आलंबन मूर्ती अतिशय सुंदर असते. त्यामुळे चित्त एकाग्र होण्याची तिथे काय आहे तर व्यवस्था आहे. ती डोळ्यात साठवून ठेवण्याची व्यवस्था आहे. ती रूप त्याच्यावरती रूपाला खिळवून ठेवण्याची व्यवस्था आहे. या सगळ्या व्यवस्था असल्यामुळे मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्ती यांचे व्यापार एक क्षण का होईना पण थांबून जातात. बघा, आठवा, आपल्याकडे गणपतीचे दिवस असतात, गणेश चतुर्थीचे. तेव्हा आपण मूर्ती जेव्हा तो पार्थिव गणपती घरी आणतो, अजून त्याची खरं म्हणजे प्रतिष्ठापना व्हायची असते. पण ते गणपतीची इतकी सुंदर आणि लोभस मूर्ती असते की घरात, आता वर्षातून एकदा गणपती येतात, तेव्हा आपण जेव्हा गणपतीची मूर्ती घरात आणतो तेव्हा आपल्याला असं वाटतं तर हा माझा झाला आणि एकदम आपली चित्तवृत्ती एक सेकंद का होईना त्या गणपतीच्या नामरूपाशी आणि त्याच्या ते सौंदर्य आहे त्याचं, जे त्याच्याशी तुंदिल तनू सकल साजिरी, त्याची सोंड आहे, त्याचे डोळे आहेत सूक्ष्म जे आहेत, अशी सुबक मूर्ती बघितली, मूर्ती पण अतिशय सुबक लागते बरं का, जर चित्तवृत्ती एकाग्र व्हायची असेल तर. अशी सुबक मूर्ती जर बघितली तर एक क्षण का होईना आपल्या सगळ्या वृत्ती थांबून जातात आणि आपल्याला एक आनंदाची अनुभूती येऊन जाते आणि तीच निर्गुणाची अनुभूती आहे. बस. म्हणजे सगुण आणि निर्गुण एकच ठिकाणी आहे. बघा, प्रतिष्ठापना अजून व्हायची आहे, त्याच्यात चैतन्य अजून काय आहे तर त्याच्यामध्ये नाहीये. प्रतिष्ठापना केल्यानंतर चैतन्य त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आता चैतन्याने ओतप्रोत मूर्ती भरलेली आहे. पण आता असं आहे की सुरुवातीला सुद्धा आपल्याला ती मूर्ती काय होते तर अत्यंत भावते आणि आपल्या सगळ्या चित्तवृत्ती ज्या आहेत ते तिथे एकाग्र होऊन जातात. आणि प्रतिष्ठापना झाल्यानंतर सुद्धा जर चित्तवृत्ती एकाग्र झाल्या तर जी आनंदाची अनुभूती येते ना, बघा, चित्तवृत्ती एकाग्र होणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्तीचे हे सगुणाच्या निमित्ताने तिथे हे व्यापार थांबले पाहिजेत. आणि थांबले की चित्तवृत्ती एकाग्र होते आणि एकाग्र होता क्षणी तिथे जी आनंदाची अनुभूती येते तीच काय आहे तर त्या निर्गुणाची अनुभूती आहे. अनुभूती तिथल्या तिथेच आहे, तिथे फार वेगळी अनुभूती तिथे नाहीये. मग आता इथे पुढे समर्थांनी जे समासामध्ये वर्णन केलेलं आहे ते संपूर्ण सगुण गणेशाचं वर्णन केलेलं आहे. जवळजवळ 9व्या ओवीपासून ते जवळजवळ आपल्याला बघायला मिळतं ते 18व्या ओवीपर्यंत समर्थांनी या सगुणाचं वर्णन केलेलं आहे की तो गणेश कसा आहे. तो कसा आहे, तो स्वानंदाने डोलतो आहे, तो आनंद घन आहे, अत्यंत प्रसन्न वदन आहे आणि सतत तो प्रसन्न असतो. कारण निर्गुण जो गणपती आहे ना तो अखंड प्रसन्न हीच त्याची काय आहे तर स्वरूप जे आहे ना ते प्रसन्नच आहे, ते कधीच अप्रसन्न नाहीये. आणि म्हणून मी आता जे म्हटलं तसं की जेव्हा आपण भगवंताचं दर्शन घेतो तेव्हा आपल्या चित्ताला जी प्रसन्नता येते ती निर्गुणाची प्रसन्नता असते. आणि या गजाननाचं कसं आहे तर एकूण दर्शन सुद्धा कसं आहे तर भव्य आहे, दिव्य आहे. त्याच्या गंडस्थळातून जो आहे तो अनेक सुगंध येणारा मदस्राव सतत पाझरतो आहे. तो सुगंध फुलांसारखा आहे आणि त्या सुगंधाच्या भोवती ते भ्रमर जे आहेत ते गुंजारव करतायत. त्याची सोंड वाकडी आहे, दात सरळ आहेत, मस्तकावर गंडस्थळाचा उंचवटा शोभून दिसतो आहे, खालचा ओठ लोंबता आहे आणि अणकुचीदार टोकातून हळूहळू हळू मदस्त्राव जो आहे तो गळतो आहे. आता हा गणपती कसा आहे तर 14 विद्या आणि 64 कलांचा काय आहे तर तो स्वामी आहे. 14 विद्या म्हणजे 4 वेदांच्या 4 विद्या, 6 वेदांगाच्या ज्या विद्या आहेत त्या 6 विद्या आहेत. न्याय, मीमांसा, पुराण, धर्मशास्त्र असे एकूण 14 विद्या, 14 विद्यांचा आणि 64 कलांचा हा स्वामी आहे. आता ह्याचं संपूर्ण सगुणाचं वर्णन आपण वाचू शकता समासा, म्हणजे आपण समास जर उघडला तर आपल्या समोर जर असेल तर आपण एक गणेशाचं सगुण वर्णन जे आहे हे आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी वाचू शकता. आणि सगुणाचं वर्णन वाचता वाचता गणपतीची मूर्ती सुद्धा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पुढे समर्थ म्हणतात की डोलवी मस्तक जिव्हाळी घालून बैसला वेटाळी
उभारोनी नाभी कमळी टकमका आहे. आता हा गणपती कसा आहे बघा, तो गणपतीच्या आपण जर बघितलं त्याचं जे पोट आहे असं लंबोदर आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावरती एक साप असतो, म्हणजे साप असा फणा काढून बसलेला असतो. आता सर्प हा कशाचा प्रतिनिधी मानतात, तर तो पंचविषय जे आहेत त्या पंचविषयांचा प्रतिनिधी मानण्याचा शास्त्राचा संकेत आहे म्हणजे तो. आता आपण हा साप शंकराच्या गळ्यामध्ये बघतो, नंतर गणपतीच्या आपण पोटावरती बघतो, आणि हे जे आहेत ना, आपण चित्र नेहमी बघतो गणपतीचं, किंवा गणपतीची मूर्ती पण साप असतो, शंकराच्याही गळ्यात साप असतो, चित्र असते, मूर्ती असते. मग आता हे सर्प जे आहेत या देवतांच्या अंगावर लीलया छान खेळतात. का बरं? कारण ते कसे आहेत, तर ते विषय जे आहेत, ते विषय त्यांना बाधित करत नाहीत, कारण ते ब्रह्मस्वरूप आहेत. आता विषय कोणाला बाधित करतात, तर ते आपल्याला बाधित करतात. मग आता ज्या गणेशाने सर्प अंगावरती बाळगलेला आहे आणि तो लीलया त्याला छान सांभाळतो आहे बघा, सर्प येतो, आपल्याला सापाची किती भीती वाटते. आता तो साप वेगळा, पण हा जो पंचविषय जे आहेत, आता साधक जेव्हा साधना करतो तेव्हा सुद्धा त्याला पंचविषयापासून काय राहावं लागतं, तर दूर राहावं लागतं. कारण पंचविषय हे जगतामध्ये असतात आणि जगाला सोडून तर साधकाला आपल्याला राहता येत नाही. बघा, आपण ह्या ग्रंथाचा अभ्यास करताना जास्तीत जास्त साधकाच्या दृष्टिकोनातून आपण हा विचार करणार आहोत. कारण साधकाच्या दृष्टिकोनातून विचार केला नाही तर निर्गुण परब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले इथपर्यंत आपल्याला मजल मारायची आहे, आणि ती मजल आपल्याला मारता आली पाहिजे. आणि निर्गुण परब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले असं समर्थ जे सांगतात फलश्रुतीमध्ये, इथपर्यंत ही स्थिती जी आहे ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे समर्थांच्याच कृपेने. आणि म्हणून साधकाच्या दृष्टिकोनातून आपण या समासांचा म्हणजे प्रत्येकाचा जो विचार करणार आहोत तो तसा विचार करणार आहोत. आता साधक जो आहे तो जगतामध्ये राहतो, जगामध्ये 5 विषय असतात आणि साधकाला हे सातत्याने बाधित करत असतात. आता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत, 5 ज्ञानेंद्रियांचे. आता शब्द पण साधकाला अनुकूल प्रतिकूल कानावरती पडतात. मग अनुकूलाने सुखी होतो, प्रतिकूलाने दुःखी होतो. आता दुःख झालं की अंतःकरण काय होतं, दोन्हीने. सुखाचा शब्द ऐकलं की आपण काय होतं, तर छान एक मोरपीस फिरल्यासारखं वाटतं अंतःकरणामध्ये. ताई तुमचं प्रवचन खूप छान झालं म्हटलं की मला बरं वाटतं. आणि कोणी म्हटलं की आवाज काही बोलता येत नाही तर कशाला बोललात तुम्ही, की लगेच अंतःकरण दुःखी होतं. आता शब्द जसं स्पर्श सुद्धा, रूप अनेक अनुकूल प्रतिकूल हवी असत किंवा नको असत, ती रूप आपल्या डोळ्यासमोर साधकाच्या डोळ्यासमोर येणारच आहेत. मग असं सातत्याने या पंचविषयांमध्ये जो साधक आहे, आता आपण म्हणू भोग जे आहेत, पंचविषयांचे भोग जे आहेत, हे सतत साधकाच्या अवतीभोवती असतात. मग आता यांना कसं काय बाधित करायचं बरं, यांना कसं काय बाजूला किंवा कसं काय त्यांना लीलया, ज्याप्रमाणे सर्प गणेश अंगावरती लीलया खेळवतायत, त्याप्रमाणे या पंचविषय साधकाला लीलया कसे काय खेळवता येतील. आणि त्याला कुणाची कृपा पाहिजे, तर गणेशाचीच कृपा पाहिजे. कारण गणेशाची कृपा झाली की तो जसा राहतोय छान पैकी ब्रह्मज्ञ, तो ब्रह्मस्वरूप आहे, विषयांमध्ये तो कुठेच नाहीये. कारण ब्रह्म कसं आहे, तर अलिप्त आहे सगळ्यांपेक्षा. मग गणेशाची कृपा प्राप्त कशासाठी करून घ्यायची साधकांनी, तर मला हे विषय बाधित होऊ देऊ नये म्हणून. मग आता हे विषय जे आहेत बघा, आपली पक्की काय आहे, तर कल्पना आहे की विषय मला काय देतात, तर सुख देतात. म्हणजे विषयांमध्ये सुख आहे, ही आपली कल्पना आहे की नाही. सगळ्यांचा अनुभव पण तोच आहे, विषयांमध्ये सुख आहे. पण संत सांगतात की विषयांमध्ये सुख नाही, समर्थांची चोवी आहे. सांडूनी रामा आनंद घन, जो करी विषय चिंतन, तया कैसे समाधान लोलंगतासी. जो आनंद घाल राम सांडून जो विषयांचं चिंतन करतो त्याला कधीच समाधान प्राप्त होणार नाही. मग आता विषयांमध्ये तर राहावं लागतं. मग आता कशामध्ये दोष आहे, विषयांमध्ये राहण्यात दोष नाही, तर विषयांचं चिंतन करण्यात दोष आहे. आणि विषयांमध्ये सुख आहे हे वाटण्यामध्ये दोष आहे. बघा, एक माऊलींची ओवी सांगते. माऊली विचार सांगतात, माऊलींचे कवी आहे, विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. या विषय व्याळाने जी मिठी दिलेली आहे कुणाला, आपल्याला साधकाला जी मिठी दिलेली आहे ती कशी घट्ट आहे, म्हणजे आता ती कशाने निघेल, कशाने तुटेल, तर तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. जेव्हा गणेश रूप श्री गुरूंची आपल्यावरती कृपा होईल तेव्हा त्या विषयांमधलं मिथ्यत्व मला माझे श्रीगुरु दाखवून देतील
की विषयांमध्ये कायमस्वरूपी सुख देण्याचं सामर्थ्य नसून विषयांच्या निमित्ताने जे सुख निर्माण होतं ते तुझंच आत्मसुख आहे आणि तोच आत्मरूप गणेश आहे. असं जेव्हा मला श्रीगुरूंच्या कृपेने काय होईल तर ज्ञान होईल, तेव्हा विषयांमध्ये राहून सुद्धा विषय मला त्रास देणार नाहीत. आणि कोणाच्या कृपेने होणार आहे? ते गणेशाच्याच कृपेने होणार आहे. हे श्री गुरुरूप गणेशाच्याच कृपेने होणार आहे. म्हणून हे जे भ्रम आहे, याला पण भ्रम असं म्हटलं, की हे जीवाला हे जे भ्रम झालेत, की विषयांमध्ये काय आहे तर सुख आहे. हा भ्रम सुद्धा गणेशाच्याच कृपेने जाणार आहे. आता पुढे म्हणतात, नाना याती कुशम माळा, व्याळपर्यंत रुळती गळा, रत्न जडित हृदय कमळा, बरी पदक शोभे. आता परत इथे वर्णन केलेलं आहे की तुझ्या गळ्यामध्ये अनेक प्रकारच्या फुलांच्या माळा आहेत, त्या बेंबीपर्यंत पोचणाऱ्या माळा आहेत आणि बेंबीवर सर्पाचं वेटोळं असल्यामुळे त्या माळा त्याला स्पर्श करतायत आणि तुझ्या हृदय कमळावर रत्नखचित सुवर्ण पदक शोभतायत. आता सगुणाचं वर्णन केलंच जातं, कारण सगुणाचं वर्णन आपलं मनाला फार आकर्षित करतं, सगुणाचं वर्णन जे आहे ते. आणि पुढे म्हणतायत की शोभे फरश आणि कमळ, अंकुश तीक्ष्ण तेजाळ, येके करी मोदक गोळ तयावरी अतिप्रीती. आता एका हातात तुझ्या परशु आहे, दुसऱ्यात कमळ आहे, नंतर तिसऱ्यामध्ये तेजस्वी आणि धारदार अंकुश शोभतो आहे, चौथ्या हातात मोदक आहे. आता बघा, शस्त्र आहेत गणपतीच्या हातामध्ये, आपले देव सुद्धा शस्त्रधारी आहेत, सगळे जे आहेत ते. आणि एका हातामध्ये मोदक आहे. आता मोदक आहे म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं हो? खव्याचा मोदक असेल, नंतर अजून कुठला मोदक असेल, माव्याचा मोदक असेल, उकडीचा मोदक असेल. आता आपण ठेवतो सुद्धा गणपतीच्या दिवसामध्ये, गणपतीच्या हातामध्ये. पण गणपतीला जास्त कुठला मोदक आवडतो? तर गणपतीला वेदांताचा मोदक आवडतो. माऊली असं म्हणतात की वेदांत तो महारसू मिरवित असे. तो वेदांताचा मोदक गणपतीला खूप आवडतो. वेदांताचा मोदक आवडतो कारण वेदांताचा मोदक जर मला आवडला, गणपतीला जो आवडतो तो, म्हणजे गणपतीला वेदांताचा मोदक आवडतो. आता एक छान याच्यामध्ये कल्पना आहे, आपण आपल्याला जे मोदक आवडतो ते आपण गणपतीच्या हातावरती ठेवतो. आज वाटलं की माव्याचा मोदक खावा, आणि हो आज गणपतीला माव्याच्या मोदकाचा प्रसाद दाखवूयात, मग सगळ्यांना त्याचाच प्रसाद वाटूयात. आज उकडीचा मोदक खावासा वाटला तर आपण गणपतीला सुद्धा उकडीचे मोदक करतो. तर गणपतीला आवडतात, मी असं म्हणत नाही की आपल्याला आवडतं म्हणून आपण गणपतीला करतो. आपला भाव असतोच. पण तरी सर्वसामान्यतः असं होतं बरेच वेळेला, की आपल्याला जे आवडतं ते आपण देवाला नैवेद्य दाखवतो. पण गणपतीला कुठला मोदक आवडतो हे सांगताना माऊली म्हणतात की गणपतीला वेदांताचा मोदक आवडतो. आणि जर गणपतीला वेदांताचा मोदक आवडत असेल आणि मी जर गणपतीची भक्त असेल, तर मला सुद्धा वेदांताचा मोदक आवडला पाहिजे. तर वेदांत म्हणजे काय? ज्ञानकांड ज्याला आपण म्हणतो. वेदांच्या अंती जे कांड आलेलं आहे, त्याला आता 3 वेदांमध्ये कांड आहेत, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. आता वेदांच्या अंती आलेलं म्हणजे वेदांत त्याला म्हणतात. वेदांच्या अंती आलेलं जे कांड आहे ते ज्ञानकांड आहे आणि त्याला वेदांत असं म्हणतात. मग आता गणपतीला वेदांताचा मोदक आवडतो, मग मला पण वेदांताचा अभ्यास काय आवडला पाहिजे, त्याच्यामध्ये मन रमलं पाहिजे. रमायचं असेल तर आधी तो वेदांत समजून घ्यावा लागतो. कारण बघा, संत आपल्या ग्रंथामध्ये वेदांताशिवाय बोलतच नाहीयेत. आता आपण पहिला जो विचार केला की समर्थांनी या ग्रंथामध्ये सर्व स्तरांवरचा विचार केलेला आहे. अगदी खरंय. म्हणजे संत समर्थ असं एकमेव संत आहेत की त्यांनी जीवनाच्या सर्व अंगांचा विचार या ग्रंथामध्ये केलेला आहे. पण मुख्य जो विचार जो आहे ना, समर्थ जो सांगतायत की निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, हा जो पारमार्थिक स्तर आहे, हा पारमार्थिक स्तर गाठण्यासाठी सर्व अंगांचा म्हणजे सर्व जीवनाच्या अंगाचा समर्थांनी आपल्या ग्रंथामध्ये विचार केलाय. आणि हा पारमार्थिक स्तर जो आहे तो आपल्याला समजावून घ्यायचा असेल तर वेदांताची परिभाषा किमान आपल्याला माहिती झाली पाहिजे की वेदांत म्हणजे काय, शुद्ध ज्ञान म्हणजे काय आणि शुद्ध ज्ञानाचा समाज समर्थांनी या ग्रंथामध्ये सांगितलाय. मग हो, आम्हाला समर्थ आवडतात, पण आम्हाला समर्थांचा वेदांत मात्र फार जड वाटतो. तुम्ही समर्थांची भक्त आहे का? बघा, आमचे सद्गुरू गमतीने असं म्हणतात, आता हा गणेश जो आहे की नाही, आपण गणपतीची स्तुती करतो बघा, की त्वमेव प्रत्यग कर्तासी, त्वम धर्तासी, त्वम हर्तासी.
आता मला करतासी म्हणजे आता मी सांगितलं की गणेश जो आहे तो ओंकार म्हणजे सृष्टी जी निर्माण झालेली आहे ती ओंकारापासून निर्माण झालेली आहे. आणि आद्य देवता जी गणेश आहे. मग आता गणेश हा सृष्टीचा कोण आहे? त्यांनी मला निर्माण केलंय, त्यांनी सृष्टी निर्माण केली, सृष्टीमध्ये आपल्या सगळ्यांना निर्माण केलं. नंतर तो आपलं धारण पोषण करतो, धरतासी आपण त्याला म्हणतो. आणि हरतासी मात्र आपल्याला पसंत नाही. तर असं होईल का हो? मी गणेशाची उपासक आहे, मला तीनही गणपती पसंत पाहिजेत. करतासी पण पाहिजे, धरतासी पण पाहिजे आणि हरतासी पण पाहिजे. हरण करणारा म्हटलं की नको बाबा, आमचे दिवस फार आता गुडघे दुखायला लागले, काहीतरी व्हायला लागलं की असं वाटतं नको भगवंता तू नेऊ नकोस मला लवकर, अजून मला जगायचंय, असं कुठेतरी मनात येऊन जातं. याचा दुसरा अर्थ काय होतो की जो हरण करणारा गणपती आहे तो मला पसंत नाहीये. मग मी गणेशाची उपासक आहे असं म्हणते, मग संपूर्ण गणपतीची मी उपासक आहे का हो? जो पूर्ण गणेश आहे, जो करतासे आहे, धरतासे, हरतासे, याचा अर्थ काय होतो? मला निम्माच गणेश पसंत आहे, करतासे आणि धरतासे वाला, हरतासे मला पसंत नाहीये, तो मला भावत नाहीये गणपती जो आहे तो, असं नाहीये. तर मला तीनही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हा तू मला जन्माला घातलंस, तू माझ्या प्रारब्धाप्रमाणे जे काही माझ्या आयुष्यामध्ये होणार आहे, जे काही घटना आहेत त्या प्रारब्धानुसार होणारे आहेत. कुठलीही तक्रार न करता आपलं प्रारब्ध जे आहे ते बिना तक्रार त्याच्यावरती आपलं आयुष्य जर गणेशाला अनन्य शरणागत असेल आणि हरतासी तू जेव्हा न्यायचं तेव्हा मला ने, तुझी वेळ झाली की तू नेणार आहेस. आणि आनंदाने जाणं म्हणजे मला हा गणपती काय हा पूर्ण गणेशाची उपासक आहे मी. म्हणजे कुठेही माझी तक्रार नाहीये. आता हे सांगितलं त्याचप्रमाणे असं आहे की मी जर वेदांताचा मोदक मला आवडतो आणि इथे समर्थांनी या ग्रंथामध्ये शुद्ध ज्ञानाचे समास आहेत, विवेक वैराग्याचे समास आहेत, विमल ब्रह्माचे समास आहेत. थोडं वेदांत चिंतन करावं लागतं आणि मला बाकीचे समर्थ पसंत आहेत. कुठले? जे मला अगदी मूर्ख आता ते पण आपलं जीवन घडवणारेच आहेत. पण मला ते समर्थ मात्र खूप जड वाटतात. तर असं शक्य नाहीये. तर पूर्ण समर्थ भक्त जर मी असेन तर हे शुद्ध ज्ञान म्हणजे मला वेदांताचा मोदक जो आहे तो मला वेदांताचा मोदक आवडला पाहिजे. म्हणून नटनाट्य कळा कुसरी, नाना छंद नृत्य करी, टाळ मृदांग भरोगरी उपांग हुंकारे. आता परत त्यांनी वर्णन केलेलं आहे की तुला स्वस्थता काही ठाऊकच नाही, तू अत्यंत चपळ आहेस आणि लावण्याची खाण असलेली अशी तुझी काय आहे तर लोभसवाणी मूर्ती आहे. तुझ्या मुळे देवसभेला मोठी शोभा येते. आता पूर्ण आपण समासामध्ये बघितलं तर इथे समर्थांनी सगुणाचं वर्णन केलंय आणि असा तू कसा आहेस तर सर्वांग सुंदर आहेस आणि विद्येचं माहेर घर आहे आणि मी शरीराच्या 8ही अंगांनी भावपूर्ण तुला नमस्कार करतो. त्याला काय म्हणतात साष्टांग नमस्कार. म्हणजे मी तुला काय तर शरणागत आहे. ध्यान गणेशाचे वर्णिता मतिप्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता मोळे सरस्वती. म्हणजे गणेशाच्या मूर्तीचं असं भावपूर्ण वर्णन करणाऱ्या मूर्खाच्या सुद्धा बुद्धीत ज्ञानाचा उदय होईल आणि त्याच्या गुणानुवादाचं वर्णन केलं तर सरस्वती काय होते तर प्रसन्न होते. बघा आता ह्या समासात जर आपण पूर्ण बघितलं सगळं, आता मी म्हटलं की ब्रह्मरूप गणेश आहे, ईश्वररूप गणेश आहे आणि अवताररूप गणेश आहे. म्हणून तिन्हीचंही वर्णन आपल्याला ह्याच्यामध्ये दिसेल की अवताररूप गणेशाचं सगुणाचं वर्णन केलेलं आहे. जो ईश्वररूप गणेश आहे त्याला अनन्य शरणागत राहावं म्हणजे त्याची व्यवस्था जी आहे ती मला मान्य पाहिजे आणि अशी त्याची व्यवस्था मान्य असली, अनन्य शरणागती असली की ब्रह्मरूप गणेश जो आहे तो मीच आहे अशी अनुभूती येण्याची व्यवस्था जी आहे ती आपल्याला होऊन जाते. आणि म्हणून हे ध्यान जे आहे असं तिन्हीचं म्हणून पहिली मंगल जी मी सांगितली की नाही ती व्यवस्थित जर आपण लक्षात घेतली आणि ती लक्षात घेऊन जर या समासाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की समर्थ कुठे ब्रह्मरूप गणेशाचं वर्णन करतायत, कुठे ईश्वररूप गणेशाचं वर्णन करतायत, कुठे अवताररूप गणेशाचं वर्णन करतायत आणि असं हळूहळू आपल्या त्याच्यातला एक आनंद यायला लागेल. म्हणून इथे समर्थ म्हणतात की ध्यान गणेशाचं असं जेव्हा आपण वर्णन करतो तेव्हा मूर्ख जो आहे त्याच्या बुद्धीचा ज्ञानाचा उदय होईल. जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा. आता ब्रह्मदेव सुद्धा ज्याला काय करतात तर वंदन करतात. मग तिथे क्षुल्लक मानवाने वंदन केलं तर त्यात नवल काय? त्याच्यातनं तात्पर्य असं काढलंय की ज्याची बुद्धी मंद आहे त्याने गणेशाचं काय करावं तर चिंतन पाहावं, चिंतन करावं, त्याचं रूप पाहावं, त्याची कथा सांगावी, ती ऐकावी, त्याचं गुणानुवर्णन जे आहे ते काय करावं तर करावं.
त्याची स्तुती करावी, स्तुती केलेली परत ऐकावी, गावी. म्हणजे सतत 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 असं आपण स्तुती वर्णन करत राहिलो ना देवतांचं, तर काय होतं, तर त्यांच्यातले जे दैवी गुण असं म्हणायचं का खरं म्हणजे, पण आता म्हणूयात की जे त्याच्यातले जे गुण आहेत ते आपल्या अंतःकरणामध्ये संचरित व्हायला लागतात. जसे दैवी गुण आपल्या अंतःकरणामध्ये यायला लागतात आणि आपण त्या देवतेच्या निकट जायला लागतो. म्हणून समर्थ म्हणतात, जे मूर्ख अवलक्षण, जे का हिणाहुनी हीण, त्याची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी. म्हणून जे कुलक्षणी आहेत, मूर्ख आहेत, बुद्धी त्यांची कमी आहे, तेही गणेशाच्या चिंतनाने विद्ये पारंगत होतील आणि अत्यंत चतुर होतील. आता समर्थ असं म्हणतात की या कलियुगामध्ये जे आहेत ना, चंडी आणि गणेश या दोन देवता ज्या आहेत त्या फार लवकर प्रसन्न होतात. म्हणून त्यांची काय करा, तर त्यांची तुम्ही उपासना करा. आता इथे खूप महत्वाची शेवटची ओवी जी आलेली आहे 30वी, ते समर्थ म्हणतात की या गणेशाचं मी जे वर्णन केलेलं आहे किंवा याचं जे स्तवन केलेलं आहे आणि ते माझ्या मतीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे मी हे वर्णन जे केलेलं आहे, तर ते कशासाठी केलेलं आहे, वांछा धरुनी चित्ती परमार्थाची. बघा कुठेही सकामता या ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. आपण इतर ग्रंथांमध्ये जर बघितलं तर कुठेतरी पुत्र पौत्रम धनम धान्यम अशी फलश्रुती असते, पण इथे अजिबात तसं नाहीये. तर समर्थ असं म्हणतात की माझा परमार्थ सिद्ध व्हावा म्हणून काय केलंय, तुझं हे मी काय आहे तर गुण वर्णन करतो आहे, कारण निर्गुणाचं स्तवन करता येत नाही. आणि म्हणून सगुणाचं मी काय केलेलं आहे, तर इथे स्तवन केलेलं आहे आणि सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आणि ही आपल्या समोर आता आपण पण काय करायचंय, गणेशाला कशा वंदन करायचं करताना काय म्हणायचंय की माझा परमार्थ जो आहे तो परमार्थ सिद्धीला जाऊ देत. आणि तो सिद्धीला जायचा असेल तर या ग्रंथामध्ये जे समर्थांनी सिद्धांत सांगितलेले आहेत की ते माझ्या बुद्धीला आकलन होऊ देत. कारण आता दुसरा जो शारदा स्तवनाचा समास आहे की नाही, तिथूनच काय आहे तर इथे समर्थांनी शारदेचं वर्णन म्हणजे मायारूपी शारदेचं स्तवन केलंय. आणि दुसरा समास जो आहे तो बुद्धीला म्हणजे आपल्या डोक्याला जो आहे तो मुंग्या आणणार आहे. आणि जर समजावून घेता घेता लक्षात येईल आपल्याला की मायारूपी शारदेचं समर्थांनी वर्णन केलेलं आहे. आणि ते शारदेचं वर्णन समर्थांनी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्याच ओवीमध्ये समर्थ म्हणजे पहिल्या नाही, ही जी ओवी आहे ती एका ओवीमध्ये 11व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याशी बोलतात, जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. बघा अव्यक्त पुरुषाची व्यक्ती असं म्हटलंय. अव्यक्त म्हणजे कोण अव्यक्त आहे आता इथे, परब्रह्म अव्यक्त आहे. मग अव्यक्तातून काय निर्माण झालं, तर ही व्यक्त सृष्टी जी आहे सगळी निर्माण झाली. ही कशी निर्माण झाली, तर संकल्प झाला. कुणाला संकल्प झाला, परब्रह्माला संकल्प होऊ शकतो का? परब्रह्माचं वर्णन तर असं केलेलं आहे की ते अमन आहे, अप्राण आहे, अजीव आहे. जिथे मनच नाही तिथे संकल्प कसा होईल. म्हणून आपण एक छान आपल्यासाठी घडी बसवून घ्यायची किंवा त्याला अध्यारोप असं म्हटलेलं आहे. अध्यारोप म्हणजे परब्रह्मावरती आरोप झाला, शास्त्रीय भाषा अगदी आहे ती. परब्रह्मावरती आरोप झाला आणि काय झालं तर ही सगळी सृष्टी निर्माण झाली, म्हणजे ईश्वर ही संकल्पना निर्माण झाली. आणि एकोहम बहुस्याम संकल्प कुणाला झाला, मग तो ईश्वराला संकल्प झाला आणि मी एक आहे आणि मी बहु व्हावं. आणि म्हणून हा मायेचा जो आहे तो म्हणजे या सृष्टीचा जो आहे तो सगळा काय झाला तर विस्तार झाला. आता शुद्ध जाणीव जी आहे, हे शुद्ध जाणीव हे मायेचं स्वरूप आहे. बघा जिथे जिथे जाणीव आहे, आता शुद्ध जाणीव जी निर्माण झाली, पहिल्यांदा संकल्प झाला, लक्षात घ्या, तिथून ही जाणीव निर्माण झालेली आहे. आणि जाणीव निर्माण झाल्यानंतर ज्याला आपण बघू दिसतं, भासतं, कळतं आणि जाणवतं. आता या दृश्य सृष्टीमध्ये आपल्याला काहीतरी दिसतं, काहीतरी भासतं, जाणवतं आणि कळतं. या 4 गोष्टी होतात. आणि कशाने होतात, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती आणि चित्तवृत्ती. काहीतरी जाणवतं की नाही आपल्याला. आणि हा सगळा जो प्रांत आहे, हा कुठला प्रांत आहे, तर हा मायेचा प्रांत आहे. म्हणजे सगळं मायेचं स्वरूप आहे. आता या मायेची खूप मोठी व्याप्ती आहे, म्हणजे मोठा व्याप आहे. म्हणजे जिथून शुद्ध जाणीव निर्माण झाली तिथपासून ते त्या ज्ञानाला
ब्रह्मज्ञान होईपर्यंत मायेची व्याप्ती आहे. आणि ही संपूर्ण मायेची व्याप्ती जी आहे त्या मायेच्या व्याप्तीचा विस्तार आपल्याला समर्थांनी या शारदा स्तवनामध्ये सांगितलेला आहे. आणि तो अतिशय व्यवस्थित सुटा करून आपल्याला सांगितलाय. आता बघा, माया जी आहे तिला मायेला आता आपल्याला माहितीये की ब्रह्माला अनादि अनंत म्हणतात. आता ब्रह्माला अनादि अनंत का म्हणतात? कारण त्याची सुरुवात जी आहे, कारण ते आहेच, त्याला सुरुवात नाही, त्याला शेवट नाही. त्याला शेवट का नाही? सुरुवात नाही म्हणून शेवट नाही, असं दोन्ही आहे. ते स्वरूपानेच कसं आहे तर ते अनादि आहे, म्हणजे आधी नाही, त्याला सुरुवातच नाही आणि म्हणून त्याला शेवट सुद्धा नाहीये. मग आता तसंच मायेला पण काय म्हणतात? मायेला पण अनादि अनंत म्हणतात. मग कसं काय मायेला पण अनादि अनंत म्हणतात? तर मायेला अनादि कशा अर्थी म्हणतात? तर तिची सुरुवात कधी झाली हे माहिती नाही, पण नक्की सुरुवात तिची झालेली आहे. पण ती आपल्याला माहिती नाही कधी सुरुवात झाली, म्हणून तिला अनादि असं म्हणतात. कारण सांगता येत नाही कधी सुरुवात झालेली आहे म्हणून ती. आणि ती अनंत म्हणजे कशी आहे? तर ती प्रवाह रूपाने अनंत आहे. बघा, अनंत कोटी ब्रह्मांड नष्ट झाल्यानंतर परत अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण निर्माण होतात. परत ते लयाला जातात, परत संकल्प निर्माण होतो, परत अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात. बघा, जर आपण नदीच्या काठावरती उभं राहिलो तर आपल्या लक्षात येईल की प्रवाहामागून प्रवाह काय होतात? पुढे सरकत जातात. आता कुठला प्रवाह पहिला, कुठला दुसरा, त्याच्या मागचा कुठला आला हे दाखवता येईल का आपल्याला? प्रवाहामागून प्रवाह काय असतात तर पुढे पुढे जात असतात. अगदी त्याचप्रमाणे हे सगळे जे प्रवाह आहेत अनंत कोटी ब्रह्मांडांचे, निर्माण होणं, स्थिती आणि लय, असे एकामागून एक आत्माराम ग्रंथामध्ये येतं. समर्थांना ढिसाळा असं म्हणतात. म्हणजे अनेक किंवा दुसरा एक अजून दृष्टांत आहे की आभाळामध्ये जसे ढग यावेत आणि एकामागून एक ढग सरकत जावे. आता कुठला ढग आला आणि कुठला दुसरा आणि कुठला तिसरा सांगता येईल का? अगदी त्याचप्रमाणे ही जी आहे मायेचा जो प्रवाह, असं प्रवाह रूपाने माया कशी आहे तर अनंत आहे. म्हणून तिला सुद्धा काय म्हणतात तर अनादि आणि अनंत म्हणतात. आता इथे शारदास्तवनामध्ये समर्थ आपल्याला पहिल्यांदा सांगतात की आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता माहम माया. आता समर्थ हिला वेदमाता म्हणतात, समर्थ हिला श्री शारदा म्हणतात, ब्रह्मसुता म्हणतात म्हणजे ब्रह्मदेवाची मुलगी म्हणतात, शब्दांना जन्म घालणारी वाग्देवता असं ह्या मायेला म्हणतात. इतकी नावं समर्थांनी या मायेला इथे दिलेली आहेत. आता जेव्हा वेद माता असं जेव्हा तिला म्हटलं जातं, म्हटलेलं इथे समर्थांनी, तेव्हा मूळ मायेतून कोण प्रगट होतं? तर हे 3 देव प्रगट होतात. कुठले 3 देव? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता ब्रह्मदेवाची निर्मिती कशासाठी आहे? तर ही सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेव आहे. सृष्टीचं पालन करण्यासाठी विष्णू निर्माण होतो. आणि सृष्टीच्या लयाची देवता कोण आहे तर महेश आहे. बघा, त्या देवतांचा लय होत नाही, तर त्यांची त्यांची ती कार्य आहेत. आणि हे मूळ मायेतून हे जन्माला येतात असं म्हटलेलं आहे. म्हणून या 3 देवांना सुद्धा मूळ मायेचं आयुष्य सांगता येत नाही. ज्याप्रमाणे आईच्या गर्भात असलेल्या बालकाला आईचं वय सांगता येईल का? नाही सांगता येणार. अगदी त्याचप्रमाणे हे 3 देव जे आहेत त्या मूळ मायेतून निर्माण झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा काय सांगता येत नाही तर त्या मूळ मायेचं वय सांगता येत नाही. दुसरं, आता मी म्हटलं तसं वेद माता तिला म्हटलेलं आहे. आता वेद हे काय आहेत तर ईश्वराचे निश्वसित आहेत. म्हणजे वेदांची निर्मिती जी आहे ही कुठून झाली? ईश्वराच्या श्वासातून झाली. पण वेदांना प्रगट करण्याचं सामर्थ्य जे आहे ते कुणाचं आहे तर ते शारदेचं आहे. आणि म्हणून तिला वेदांची माता असं म्हटलंय. वेद निर्माण म्हणजे वेद जे आहे ते ईश्वराच्या श्वासातून निर्माण झाले, पण त्याचं प्रगटीकरण शब्दांच्या माध्यमातून जे झालं, म्हणजे ते प्रगटीकरण जे झालं ते मात्र काय कुठून झालेलं आहे? ते या मायेमुळे झालेलं आहे. म्हणून तिला वेदांची माता असं म्हटलेलं आहे. बघा, आता मी जसं आता म्हटलं तसं की जिथे स्फुरण झालेलं आहे त्या स्फुरणापासून ते पूर्ण दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष ब्रह्मानुभव होईपर्यंत या संपूर्ण मायेचा पूर्ण इथे स्पष्टीकरण जे आहे किंवा ही व्याप्ती जी आहे ही समर्थांनी या समासामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. कारण ब्रह्मज्ञानाचा मार्ग आपण म्हणू त्याला. तो ब्रह्मज्ञानाचा मार्ग अगदी दृष्टांत सांगते म्हणजे लक्षात येईल. आता नदीच्या या काठावरून आपल्याला पलीकडच्या काठावर जायचंय, बरोबर? तर या काठावरून पलीकडच्या काठावर जायचं असेल तर कुठून जावं लागेल आपल्याला? पाण्यातूनच जावं लागेल.
पाण्यातूनच जावं लागतं कारण तो मार्ग पाण्यातूनच आहे. मग पुढे गेल्यानंतर आपण म्हणजे पाण्यातूनच त्या अगदी त्याचप्रमाणे आपल्याला जर या इहलोकातून परलोकात म्हणजे जीवदशेतून आपण म्हणून ब्रह्मदशेत म्हणू, काही म्हणा, जर जायचं असेल तर आपल्याला हा जो सगळा प्रवास जो आहे तो मायेतूनच करावा लागतो. फक्त आता प्रपंचाची माया जी आहे आणि ही परमार्थाची माया आहे. फरक एवढाच आहे. पण प्रवास मात्र जो आहे ऐल्या तीरावरून पहिल्या तीराकडे करण्याचा तो काय आहे तर तो मायेचाच आहे. जे ब्रह्मानुभवाच्या क्षणी अगदी तिथून माया मागे फिरते. पण तिथपर्यंतचा प्रवास जो आहे तो कसा आहे तर आता बघा अगदी आपण जसं म्हणू की आईचा हात धरून जे आहे बालक अगदी बालक बिनधास्तपणे चालतं की नाही अगदी. पण बालकाला अगदी लहान जेव्हा असतं, तेव्हा आईने नेल्याशिवाय ते कुठे जाऊ शकत नाही हो. अगदी त्याचप्रमाणे मायारूपी आईचा हात धरून साधकाला ह्या सगळ्या परमार्थ प्रांतातली काय करावी लागते तर वाटचाल करावी लागते. कारण माया ही साधन म्हणजे ही सामुग्री जी आहे, ती आपल्याला पुरवण्याचं काम करते आणि ती सामुग्री कशी वापरायची हे आपल्याला सद्गुरू सांगतात. आणि म्हणून पुढे सद्गुरूंचं स्तवन आपल्यासमोर आलेलं आहे. आता ही साधनं खरं तर सामुग्री जी आहे ही वापरायची आहे, पण ती सगळी कृत्रिम आहे. आता कृत्रिम का बरं आहे? बघा आता आपण ट्रेकिंगला वगैरे जातो नेहमी. ट्रेकिंगला किती साधनं घेऊन जातो, पण ती लागतात की नाही? वर जाईपर्यंत आपल्याला साधनं लागतात. एकदा वर गेल्यानंतर ती साधनं काय होतात तर ती आपण सोडून देतो म्हणजे सुटतात, ती गळून पडतात. अगदी त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्याला ब्रह्मानुभव येत नाही, आनंदाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत ही साधनं आपल्याला व्यवस्थित वापरायची आहेत. ती धरून ठेवायची आहेत. आता साधनं कुठली आहेत? नामसाधना आहे, ध्यानधारणा आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, भगवंताची सगुणाची उपासना आहे. या 4 वाणी आहेत. हे जे संपूर्ण आपण जे अध्यात्म श्रवण करतो, हे सगळं अध्यात्म श्रवण आहे. अशी अनेक साधनं जी या ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत. आता ह्या समासामध्ये तर साधनं सांगितलेलीच आहेत. पण जे समर्थांनी हे परोक्ष ज्ञान जे आपण म्हणू शब्द ज्ञान जे आहे, आता शब्द पण माईकच आहेत. कारण शब्द उच्चारला की काही काळ टिकतो आणि कालांतराने तो नष्ट होतो. म्हणून शब्दाला सुद्धा काय इथे म्हटलेलं आहे तर माईकच असं म्हटलेलं आहे. हे जे सगळं परोक्ष ज्ञान आहे, हे कधी सुटतं? झाले साधनाचे फळ. इथेच म्हटलं, झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. म्हणजे साधनांचं फळ कधी होईल? याचा अर्थ ही सगळी काय आहेत? तर ही साधनं आहेत, ही मायेने पुरवलेली आहेत. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरीबिंबने. जेव्हा निर्गुण ब्रह्म अंतरीबिंबेल, तेव्हा साधनं आपोआपच काय होतील तर ती सुटून जातील. म्हणून साधनं ही नेहमी माईक असतात आणि साध्य जे असतं ते सत्य असतं. आणि हे सत्य जे साध्य आहे, त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल, की ते ब्रह्म मी आहे, निर्गुण ब्रह्म निश्चळ जर अंतरी बिंबायचं असेल, तर ही साधनं जी आहेत, ही मायेने पुरवलेली आहेत. ती शारदारूपी मायेने पुरवलेली आहेत आणि ही शारदारूपी माया जी आहे आणि ही आपल्याला अनुकूल झाली पाहिजे. कशासाठी अनुकूल झाली पाहिजे? तर त्या साध्यापर्यंत नेण्यासाठी. आणि म्हणून समर्थांनी या शारदेचं स्तवन केलेलं आहे. मायारूपी शारदेचं स्तवन केलेलं आहे. आता आपली वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे एवढ्यात तो विचार संपणार नाही आपला म्हणजे म्हणजे सुरुवात नुसती मी आता केली आहे, नुकतीच आपल्या समोर केलेली आहे. पण समाज खूप मोठा आहे आणि विस्तृत छान त्याच्यामध्ये मायेचा विचार समर्थांनी केलेला आहे. तो आपण पुढच्या सत्रामध्ये करूयात. आज आपण इथेच थांबूयात. माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.